नमस्कार मित्रांनो, आपण सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये विद्युत सहाय्यकच्या नवीन जाहिरातीविषयी सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेणार आहोत। महाट्रान्सको मार्फत जुनी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली होती विद्युत सहाय्यक या पदाची। त्याचबरोबर आता नवीन जाहिरात सुद्धा प्रसिद्ध केलेली आहे, त्याविषयीची सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा प्रयत्न आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पदांच्या संख्येतील काही बदल झालेले आहेत त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊ। त्याचबरोबर परत अर्ज करावा लागेल का, आणि जर परत अर्ज करावा लागेल तर ही कशा पद्धतीने परत मिळणार आहे याच्याविषयी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत। त्याचबरोबर पुढील मुद्दा असणार आहे मित्रांनो, नवीन जाहिरातीनुसार जर उमेदवाराची वयोमर्यादा पार होत असेल तर त्या कंडिशन मध्ये उमेदवारांना काय करायचे आहे। त्याचबरोबर जाणून घेऊ मित्रांनो, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गुणपद्धतीमध्ये काही बदल झाले आहेत का त्याविषयी माहिती जाणून घेऊ। तसेच ऑनलाईन परीक्षा कधी होईल, महापारेषणने काय सांगितलेले आहे याविषयी सुद्धा आपण जाणून घेऊ। त्याचप्रमाणे वयोमर्यादा कशा पद्धतीची असणार आहे, निवड पद्धती कशा पद्धतीची असणार आहे, तसेच कंत्राटी कर्मचारी आणि शिकाऊ उमेदवारांची गुणांची गणना कशा पद्धतीने केल्या जाणार आहे आणि इतरही महत्त्वाची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। कारण या सर्व मुद्द्यांचा परिणाम या भरतीवरती होणार आहे, त्यामुळे आपण सविस्तर अशी माहिती मित्रांनो जाणून घेऊ। आपण सर्वांना माहितच आहे की रोजगार मराठी या युट्यूब चॅनलवरती तुमच्याकरता महावितरण, महापारेषण, महानिर्मिती सारख्या विविध डिपार्टमेंटच्या भरत्यांविषयी सविस्तर माहिती देण्याचा आम्ही या ठिकाणी काम करत असतो। त्याचप्रमाणे इतर काही डिपार्टमेंट आहे, विशेषतः या सर्व डिपार्टमेंटच्या विशेषतः तांत्रिक प्रवर्गातील विविध पदांच्या भरतीविषयी आम्ही या ठिकाणी अपडेट देण्याचं काम करत असतो। तुमचे जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नांचे उत्तर देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करत असतो। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे की जर तुम्हाला आमच्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच मित्रांनो तुम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा, त्याचप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या बेल आयकॉनला सुद्धा तुम्ही क्लिक करा, जेणेकरून आम्ही प्रसिद्ध केलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल। चला तर मित्रांनो, आपण माहितीकडे वळूया। जसं की आपण सर्वांना माहितीच आहे मित्रांनो, जाहिरात क्रमांक 4, 5, 6, 7, 8, 9, 2023 आणि जाहिरात क्रमांक 1 आणि 2, 2024 या सर्व जाहिराती महाट्रान्सको मार्फत रद्द करण्यात आलेल्या होत्या। या विषयीचं नोटिफिकेशन काही दिवसा अगोदर महाट्रान्सकोने आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवलेलं होतं। त्या अनुषंगाने महाट्रान्सको मार्फत दिनांक 22 जून 2024 रोजी विविध पदांच्या जाहिराती परत एकदा पब्लिश केलेल्या आहेत। आपल्याकडे मित्रांनो नवीन जाहिरात विद्युत सहाय्यक पदाची उपलब्ध आहे, ती जाहिरात क्रमांक आहे 8, 2024। त्याचप्रमाणे आपल्याकडे मित्रांनो जुनी जाहिरात सुद्धा उपलब्ध आहे, ती जाहिरात क्रमांक होती 9, 2023। या दोन्ही जाहिरातींमध्ये कशा पद्धतीने काही फरक आहे, काय काय बदल करण्यात आलेले आहे त्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू, जी माहिती आपण सर्व उमेदवारांना असणे गरजेचे आहे। त्यामुळे आपण सर्वांना विनंती आहे मित्रांनो, हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून बरेचसे मुद्दे तुमच्या नजरेखालून जातील आणि तुम्हाला संपूर्ण माहिती मिळेल। तर मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकतो विद्युत सहाय्यक नवीन जाहिरात क्रमांक 9, 2023 ही जुनी होती, विरुद्ध जाहिरात क्रमांक 8, 2024 या दोन्ही जाहिरातींमध्ये कशा पद्धतीचा फरक आहे, काय साम्य आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर सर्वप्रथम मुद्दा मित्रांनो, पदांची एकूण संख्या। तर जाहिरात क्रमांक 9, 2023 मध्ये म्हणजे जी जुनी जाहिरात आहे त्यामध्ये एकूण पदे होती 1903 आणि जी नवीन जाहिरात आहे जाहिरात क्रमांक 8, 2024 यामध्ये नवीन जाहिरातीनुसार एकूण पदांची संख्या आहे 2623। तर एकूण पदांचा जो फरक आहे तो मित्रांनो आहे 720, म्हणजे एकूण 720 पदे नवीन जाहिरातीनुसार वाढवण्यात आलेले आहेत। त्याचप्रमाणे आपण हे सुद्धा जाणून घेऊ की प्रवर्गानुसार किती पदे वाढली आहेत किंवा नवीन जाहिरातीनुसार कमी झालेली आहेत। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण चार्ट बघत आहोत, प्रवर्ग दिलेला आहे। ही जाहिरात क्रमांक 9, 2023 म्हणजे जुनी जाहिरात आहे आणि ही जाहिरात क्रमांक 8, 2024 म्हणजे नवीन जाहिरात। या ठिकाणी प्रवर्गनिहाय आपण पदे बघू शकतो कशा पद्धतीने आहे। अनुसूचित जाती जुन्या जाहिरातीनुसार 199 पदे होती आणि नवीन जाहिरातीनुसार 313 पदे आहेत, म्हणजे एकूण 114 पदे अनुसूचित जातीची वाढवण्यात आलेली आहे। त्यानंतर बघू शकतो मित्रांनो, अनुसूचित जमाती एकूण पदे होती 149 आणि आता नवीन जाहिरातीनुसार एकूण पदे आहेत 210, म्हणजे एकूण 61 पदे वाढवण्यात आलेली आहे। त्यानंतर विमुक्त जाती अ एकूण पदे होती 69, आता एकूण पदे आहेत 97, म्हणजे 28 पदे वाढवण्यात आलेली आहे। भटक्या जमाती ब एकूण पदे होती 43 आणि आता एकूण पदे आहेत 69, म्हणजे 26 पदे वाढवण्यात आलेली आहे। त्यानंतर बघू शकतो मित्रांनो, भटक्या जमाती क एकूण पदे जुन्या जाहिरातीनुसार होती 67, आता नवीन जाहिरातीनुसार एकूण पदे आहेत 91, म्हणजे 24 पदे वाढवण्यात आलेली आहे। त्यानंतर भटक्या जमाती ड जुन्या जाहिरातीनुसार एकूण पदे होती 34 आणि नवीन जाहिरातीनुसार एकूण पदे आहेत 47, म्हणजे 13 पदे वाढवण्यात आलेली आहे। त्यानंतर या ठिकाणी बघू शकतो विशेष मागास प्रवर्ग जुन्या जाहिरातीमध्ये एकूण पदे होती 41 आणि नवीन जाहिरातीमध्ये एकूण पदे आहे 39,
म्हणजे एकूण 2 पदे या ठिकाणी कमी करण्यात आलेली आहे. त्यानंतर इतर मागासवर्ग एकूण पदे होती 363 आणि नवीन जाहिरातीनुसार एकूण पदे आहे 491 म्हणजे 128 पदे वाढवण्यात आलेली आहे. त्यानंतर हा जो प्रवर्ग आहे सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग हा जुन्या जाहिरातीमध्ये दिलेलाच नव्हता. तर नवीन जाहिरातीमध्ये जे काही आपण बघितलं की जुन्या जाहिराती रद्द करण्यात आल्या त्यामागील एक महत्वाचं कारण होतं एसीबीसीच्या उमेदवारांना सामावून घेणे, जे की मान्य उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार या ठिकाणी भरती प्रक्रिया कार्यरत करायची आहे. तर त्यानुसार जुन्या जाहिरातीमध्ये सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे एसीबीसीच्या उमेदवारांकरता जागा नव्हत्या किंवा पदांची संख्या नव्हती. तर नवीन जाहिरातीमध्ये एकूण 264 पदे ही सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग उमेदवारांकरता देण्यात आलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी बघू शकतो आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक म्हणजे ईडब्ल्यूएस याकरता जुन्या जाहिरातीनुसार एकूण पदे होती 206 आणि नवीन जाहिरातीनुसार एकूण पदे आहे 255 म्हणजे 49 पदे या ठिकाणी वाढवण्यात आलेली आहे. त्यानंतर बघू शकतो खुला प्रवर्गाकरता एकूण पदे होती 732 आणि नवीन जाहिरातीनुसार एकूण पदे हे 747 म्हणजे 15 पदे ओपन कॅटेगरीच्या उमेदवारांकरता वाढवण्यात आलेली आहे. अशा पद्धतीने जुन्या जाहिरातीनुसार एकूण पदे होती 1903 आणि नवीन जाहिरातीनुसार एकूण पदे आहे 2623. तर एकूण 720 पदांचा फरक या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आपण बघू शकतो जुन्या जाहिरातीनुसार दिव्यांग उमेदवारांकरता 80 पदे देण्यात आलेली होती. तर नवीन जाहिरातीनुसार एकूण 117 पदे देण्यात आलेली आहे म्हणजे 37 पदे वाढवण्यात आलेली आहे. त्याचबरोबर अनाथ उमेदवारांकरता जुन्या जाहिरातीमध्ये एकूण 12 पदे होती. तर नवीन जाहिरातीनुसार एकूण पदे आहेत 23 म्हणजे 11 पदे वाढवण्यात आलेली आहेत. या पुढचा मुद्दा घेऊ मित्रांनो, परत अर्ज करावा लागेल का आणि जर परत अर्ज करावा लागेल तर फी परत कशी मिळणार. बऱ्याच उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आणि फी सुद्धा भरलेली आहे. तर अशा कंडिशन मध्ये त्या उमेदवारांना परत अर्ज करावा लागेल का याविषयी आपण जाणून घेऊ आणि जर परत अर्ज करावा लागत असेल तर फी कशा पद्धतीने परत मिळणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो या ठिकाणी आपण जाहिरातीमधील मुद्दा घेतलेला आहे. या ठिकाणी दिलेला आहे की तांत्रिक अडचणींमुळे जाहिरात क्रमांक 9/2023 अंतर्गत अर्ज सादर केलेल्या उमेदवारांना नवीन जाहिरातीच्या अनुषंगाने पुन्हा नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो जरी तुम्ही जुन्या जाहिरातीचा अर्ज सादर केला असेल तरी सुद्धा आपण सर्वांना नवीन जाहिरातीनुसार किंवा नवीन जाहिराती करता अर्ज सादर करणे नव्याने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी यापूर्वी जाहिरात क्रमांक 9/2023 च्या अनुषंगाने अर्ज यशस्वीपणे सादर केले आहेत अशा उमेदवारांना सदर अर्जाच्या अनुषंगाने भरलेल्या परीक्षा शुल्काचा परतावा त्यांच्या बँक खात्यात जमा केला जाईल. म्हणजे तुम्ही जर फी भरली असेल तर तुमची फी बँक खात्यामध्ये ज्या बँक खात्यामधून ती डेबिट झालेली आहे त्याच बँक खात्यामध्ये परत केल्या जाणार आहे. त्यामुळे अशा उमेदवारांना या जाहिरातीच्या अनुषंगाने अर्ज करताना पुन्हा विहित परीक्षा शुल्क भरणे आवश्यक आहे. म्हणजे मित्रांनो जुना अर्ज भरताना तुम्ही जरी फी पेड केलेली असेल तरी सुद्धा तुम्हाला नवीन अर्ज भरताना फी पेड करावी लागेल. आजच्या दिवसामध्ये परत महाट्रान्सकोने नोटिफिकेशन काढलेलं आहे की तुम्हाला जर काही अडचणी येत असेल तर तुम्हाला हेल्पलाईन नंबरला कॉन्टॅक्ट करायचा आहे जर तुमची फी परत मिळाली नसेल. त्याविषयी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊ. पुढचा मुद्दा मित्रांनो की नवीन जाहिरातीनुसार वयोमर्यादा पार होत असेल तर काय. म्हणजे ज्या उमेदवारांनी जी अर्ज करण्याची शेवटची तारीख होती जी जुन्या जाहिरातीनुसार मान्य करण्यात आलेली होती त्या वेळेस तो उमेदवार त्या कॅटेगरीनुसार अर्ज भरू शकत होता म्हणजे तो वयोमर्यादेच्या अटीमध्ये बसत होता. पण नवीन जाहिरातीनुसार जी नवीन तारीख देण्यात आलेली आहे त्यावेळी जर त्याची वयोमर्यादा पार होत असेल तर त्या कंडिशन मध्ये उमेदवाराने काय करायचे आहे किंवा जाहिरातीमध्ये याबद्दल काय दिलेलं आहे हे आपण जाणून घेऊ. तर या ठिकाणी बघू शकतो मित्रांनो वय शैक्षणिक अर्हता व अनुभव इत्यादींकरता उमेदवारांची पात्रता ही दिनांक 31/7/2024 रोजी गणली जाईल. म्हणजे नवीन जाहिरातीनुसार उमेदवारांना अर्ज करताना वय शैक्षणिक अर्हता म्हणजे त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स कारण एक्सपिरियन्स ज्या उमेदवारांना आहे जर ते बाह्यस्त्रोत कर्मचारी असेल तर त्यांच्याकरता काही गुणांचं या ठिकाणी प्रावधान आहे. तर या सर्व पात्रता ज्या आहेत त्या उमेदवारांच्या पात्रता या 31/7/2024 रोजी गणल्या जाणार आहे. पण जाहिरात क्रमांक 9/2023 अंतर्गत अर्ज सादर केलेले उमेदवार म्हणजे ज्यांनी जुन्या जाहिरातीनुसार अर्ज सादर केलेले आहेत असे उमेदवार नवीन पात्रता दिनांकामुळे म्हणजे दिनांक 31/7/2024 या तारखेला उच्चतम वयाची अट ओलांडत असल्यास या भरती प्रक्रियेकरता अशा उमेदवारांसाठी उच्चतम वयाची अट ही जाहिरात क्रमांक 9/2023 अनुसार दिनांक 10/12/2023 रोजीचीच राहील. तथापि वयाची वैधता कागदपत्रे पडताळणीच्या वेळी ठरवण्यात येईल. मुद्दा लक्षात आला असेल मित्रांनो. जर तुम्ही दिनांक 10/12/2023 जी की जुन्या जाहिरातीचा दिनांक होता
त्या दिवशी तुमचं वय, शैक्षणिक अर्हता आणि अनुभव ग्राह्य धरण्यात येत होता. जर तुम्ही फॉर्म भरला त्यावेळी तुम्ही वयाच्या अटीमध्ये बसत होता, पण आता जी नवीन तारीख दिलेली आहे 31/7/2024 यामध्ये जर तुमचं वय पार होत असेल तर अशा कंडिशन मध्ये जी तुमची उच्चतम वयाची अट आहे ही जाहिरात क्रमांक 9/2023 अनुसार 31/12/2023 चीच राहील. तुम्हाला फॉर्म भरण्याकरता या ठिकाणी मुभा देण्यात आलेली आहे आणि त्यानंतर तुमच्या वयाची जी वैधता आहे ती कागदपत्र पडताळणी म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या वेळी ती ठरवण्यात येईल. पुढील मुद्दा मित्रांनो, वयोमर्यादेविषयी आपण या ठिकाणी जाणून घेऊ. जुन्या जाहिरातीमध्ये आणि नवीन जाहिरातीमध्ये वयोमर्यादा ही सारखीच आहे. एकदा यावरती आपण अगदी थोड्या वेळामध्ये नजर टाकू. वयोमर्यादा या ठिकाणी दिलेली आहे की दिनांक 31/7/2024 रोजी उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे व कमाल वय 38 वर्षे असावे. वयोमर्यादेकरता माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजे SSC प्रमाणपत्रावर नोंदवलेली किंवा दर्शवलेली जन्मतारीख ग्राह्य धरण्यात येईल. म्हणजे सर्वसाधारण उमेदवारांकरता कमीत कमी वयोमर्यादा 18 वर्षे आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा ही 38 वर्षे देण्यात आलेली आहे. त्यानंतर शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांना कमाल वयोमर्यादा 5 वर्षांनी शिथिलता राहील. म्हणजे 38 आणि 5 म्हणजे एकूण 43 वर्षे. त्यानंतरचा मुद्दा आहे माजी सैनिकांसाठी कमाल वयोमर्यादा ही त्यांच्या सैनिकी सेवेच्या कालावधी अधिक 3 वर्षे इतका राहील. प्रावीण्यप्राप्त खेळाडूंसाठी कमाल वयोमर्यादा ही 43 वर्षे इतकी राहील. दिव्यांग उमेदवारांकरता सर्वसाधारण कमाल वयोमर्यादा 45 वर्षे, प्रकल्पग्रस्त उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा सरसकट 45 वर्षे, भूकंपग्रस्त उमेदवारांकरता कमाल वयोमर्यादा सरसकट 45 वर्षे आणि महापारेषण कंपनीतील पात्र कर्मचाऱ्यांसाठी कमाल वयोमर्यादा ही 57 वर्षे राहील असे या ठिकाणी दिलेले आहे. तदर्थ महाराष्ट्र राज्य वीज मंडळ किंवा महापारेषण कंपनीत यशस्वीरित्या म्हणजे ज्यावेळी MSEB 1 होती त्यावेळेस किंवा कंपनीचे विभाजन झाल्यानंतर महापारेषण या कंपनीत यशस्वीरित्या वीज तंत्री या व्यवसायातील शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या उमेदवारांकरता त्यांच्या प्रशिक्षण कालावधी इतकी म्हणजे 1 वर्ष जर त्यांनी अप्रेंटिसशिप केली असेल तर त्या 1 वर्षाची कालावधी जी आहे ती कमाल वयोमर्यादेमध्ये शिथिलता देण्यात येणार आहे. तर या ठिकाणी वयोमर्यादेचा प्रश्न आपण बघून घेतलेला आहे. त्यानंतरचा मुद्दा मित्रांनो, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गुणपद्धतीमधील बदल. पहिला मुद्दा आहे की हे बदल झाले आहेत की नाही. तर मित्रांनो, कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गुणपद्धतीमध्ये काहीही बदल झालेले नाही. जसं की आपण सर्वांना माहिती आहे की माननीय ऊर्जा मंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेच्या बैठकीमध्ये त्यांनी असे आश्वासित केले होते की उमेदवारांना आम्ही वयोमर्यादेमध्ये सुद्धा सूट देऊ आणि प्रत्येक वर्षी 5 गुण याप्रमाणे जास्तीत जास्त 5 वर्ष करता 25 गुण आम्ही देऊ. पण मित्रांनो, नवीन जाहिरातीमध्ये सुद्धा काय दिलेले आहे ते बघून घेऊ. जसं जुन्या जाहिरातीमध्ये दिलेलं होतं की महापारेषण कंपनीमध्ये बाह्य स्रोताद्वारे कंत्राटी कामगार म्हणून कार्यरत किंवा काम केलेले म्हणजे जे आता कार्यरत असतील असे किंवा ज्यांनी या अगोदर काम केलेले आहे अशा उमेदवारांकरता तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या म्हणजे ITI वगैरे जे आपली शैक्षणिक अर्हता दिलेली आहे ती अर्हता पूर्ण केलेल्या कंत्राटी कामगारांच्या हितार्थ महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त झालेल्या मंजुरीनुसार महापारेषण कंपनीत बाह्य स्रोताद्वारे कार्यरत किंवा काम केलेल्या तसेच विहित अर्हता पूर्ण केलेल्या तांत्रिक कंत्राटी कामगारांना त्यांच्या मागील अनुभवाच्या आधारे त्यांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांमध्ये प्रतिवर्ष 2 गुण याप्रमाणे 5 वर्षाकरता कमाल 10 अतिरिक्त गुण देण्यात येतील. म्हणजे प्रत्येक वर्षाकरता 2 गुण अशा पद्धतीने जास्तीत जास्त 5 वर्षाकरता 10 गुण कंत्राटी कर्मचाऱ्यांना देण्यात येणार आहे. तसा त्यांना अनुभव ऑनलाईन अर्ज भरताना त्या ठिकाणी फिलअप करायचा आहे व अशा प्रकारे ऑनलाईन परीक्षेत 150 पैकी मिळवलेले गुण व अतिरिक्त गुण यांचे रूपांतरण 100 गुणांत करून निवड सूचित गुणवत्तेनुसार समावेश करण्यात येईल. म्हणजे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गुण पद्धतीमध्ये कोणत्या पद्धतीचा बदल करण्यात आलेला नाही. जुन्या जाहिरातीमध्ये सुद्धा सेम वाक्य दिलेले आहे की 150 पैकी मिळवलेले गुण व अतिरिक्त गुण यांचे रूपांतरण 100 गुणांत करून निवड सूची तयार करण्यात येणार आहे. पुढचा मुद्दा मित्रांनो, शिकाऊ उमेदवारांविषयी याविषयी सुद्धा आपण जाणून घेऊ. या ठिकाणी दिलेले आहे की तदर्थ महाराष्ट्र राज्य वीज मंडळ किंवा महापारेषण कंपनीत यशस्वीरित्या वीज तंत्री या व्यवसायात शिकाऊ उमेदवारी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सर्व अर्हता धारण करणाऱ्या उमेदवारांना त्यांनी ऑनलाईन परीक्षेत मिळवलेल्या गुणांच्या 10% अधिक गुण त्यांच्या लेखी परीक्षेतील गुणांमध्ये मिळवून येणाऱ्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार करण्यात येईल. जसं आपण बघितलं मित्रांनो की कंत्राटी कर्मचाऱ्यांना प्रत्येक वर्षाकरता 2 गुण अशा पद्धतीने 5 गुण ऍड केले जाणार आहे आणि त्या गुणांचे रूपांतरण 150 जर गुणांची परीक्षा होत आहे तर 100 गुणांमध्ये करण्यात येणार आहे. पण जे शिकाऊ उमेदवार आहेत त्यांना एकूण त्यांनी मिळवलेल्या म्हणजे ऑनलाईन जी परीक्षा होणार आहे त्यामध्ये एकूण मिळवलेल्या गुणांच्या 10% अधिकचे गुण त्यांच्या लेखी परीक्षेतील गुणांमध्ये मिळवून
त्यांची गुणवत्ता यादी किंवा निवड यादी तयार करण्यात येणार आहे। त्यासाठी उमेदवाराने वीज तंत्री या वेबसाईट शिकाऊ उमेदवारी पूर्ण केल्याबाबतचे तदर्थ महाराष्ट्र राज्य वीज मंडळ किंवा महाप्रशासन कंपनीने जारी केलेले प्रमाणपत्र अर्ज करण्याच्या अंतिम तारखेस धारण करणे आवश्यक आहे। म्हणजे त्यांचं अप्रेंटिसशिप त्या ठिकाणी पूर्ण झालेलं पाहिजे। पुढील मुद्दा बघून घेऊ मित्रांनो, निवड पद्धती कशा पद्धतीने होणार आहे हे सुद्धा आपण जाणून घेऊ। या ठिकाणी दिलेलं आहे जुन्या पद्धतीनेच निवड पद्धती होणार आहे। एक नजर त्यावरती सुद्धा टाकून घेऊ की अर्ज प्राप्त झालेल्या उमेदवारांची वस्तुनिष्ठ स्वरूपाची म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाइप ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे। सदर परीक्षा ही पदाकरता आवश्यक असलेली शैक्षणिक अर्हता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन व सामान्य अभियोग्यता चाचणी म्हणजे जनरल ऍप्टिट्यूड यावर आधारित राहील। ऑनलाईन परीक्षेचे स्वरूप खालील प्रमाणे राहील। अनुक्रमांक दिलेला आहे मित्रांनो, 1 विषय किंवा उपविषय दिलेला आहे। वीज तंत्री व्यवसायातील विषयाचे ज्ञान म्हणजे प्रोफेशनल नॉलेज, एकूण प्रश्न 10, एकूण गुण 110 म्हणजे एका प्रश्नाकरता 2.2 गुण असणार आहे। त्यानंतर असणार आहे सामान्य अभियोग्यता म्हणजे जनरल ऍप्टिट्यूड मध्ये तर्कशक्ती म्हणजे रिझनिंगचे 40 प्रश्न 20 गुण म्हणजे प्रत्येक प्रश्नाकरता अर्धा गुण। त्यानंतर संख्यात्मक अभियोग्यता म्हणजे क्वांटिटेटिव्ह ऍप्टिट्यूड 20 प्रश्न 10 गुण आणि मराठी भाषा 20 प्रश्न 10 गुण। अशा पद्धतीने एकूण 80 प्रश्न असणार आहे। एकूण गुण असणार आहे मित्रांनो 40। हे कशाचे? सामान्य अभियोग्यतेचे। आणि एकूण जर बघितलं 1+2 एकूण प्रश्न असणार आहे 130 आणि एकूण गुण असणार आहे मित्रांनो 150। तर अशा पद्धतीने एकूण 150 गुणांची परीक्षा या ठिकाणी होणार आहे। आणि परीक्षा कालावधी जो आहे तो मित्रांनो असणार आहे 120 मिनिटे म्हणजे 2 तास। पुढे बघून घेऊ मित्रांनो आपण निवड पद्धती विशेष महत्वाचा मुद्दा की मायनस मार्किंग असणार आहे का। जुन्या जाहिरातीमध्ये सुद्धा सेम मुद्दा दिलेला होता की उमेदवाराने दिलेल्या प्रत्येक चुकीच्या उत्तरांना शास्ती किंवा दंड म्हणजे पेनल्टी असेल, त्यानुसार त्या प्रश्नास विहित असलेल्या गुणांच्या 1/4 म्हणजे 0.25% इतके गुण दंड म्हणून प्राप्त गुणांमधून वजा करण्यात येऊन अंतिम गुण काढण्यात येतील। या ठिकाणी एक शब्द वापरले मित्रांनो, विहित असलेल्या एकूण गुणांच्या म्हणजे काही प्रश्नांकरता अर्धा गुण आहे तर काही प्रश्नांकरता 2.2 गुण आहे। तर त्या गुणांच्या 0.25% किंवा 1/4 गुण शास्ती किंवा दंड म्हणून मायनस करण्यात येणार आहे। तथापि उमेदवाराने एखाद्या प्रश्नाचे उत्तर न दिल्यास किंवा रिक्त ठेवल्यास अशा प्रश्नांना शास्ती किंवा दंड किंवा पेनल्टी लागणार नाही। म्हणजे जो प्रश्न जर तुम्ही सोडवलाच नाही, टिकच केला नाही तर त्याला पेनल्टी लागणार नाही। पुढे बघून घेऊ मित्रांनो परीक्षा शुल्काविषयी। फी विषयी ही आपण सर्वांना माहिती आहे कशा पद्धतीने आहे। त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीनेच फी भरायची आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरता 500 रुपये फी आहे आणि मागासवर्गीय, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अनाथ घटकांतील उमेदवारांसाठी 250 रुपये फी आहे। आणि दिव्यांग व माजी सैनिकांकरता परीक्षा शुल्क भरण्यापासून सूट देण्यात आलेली आहे। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघू मित्रांनो की फी मायनस करता जे 2 नोटिफिकेशन काढलेले आहे ते नोटिफिकेशन कशा पद्धतीचे आहे आणि जर फी तुम्हाला परत मिळाली नसेल तर तुम्हाला कोणत्या नंबरवरती संपर्क करायचा आहे। पुढे बघून घेऊ मित्रांनो जाहिरातीमध्ये काय दिलेलं आहे, भरती प्रक्रियेचा कार्यक्रम कशा पद्धतीने असणार आहे। महत्वाचा मुद्दा दिलेला आहे मुद्दा क्रमांक 13, भरती प्रक्रियेचा कार्यक्रम। ऑनलाईन परीक्षेची अंदाजित तारीख दिलेली आहे मित्रांनो ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2024। म्हणजे आताच्या जाहिरातीमध्ये तरी असं दिलेलं आहे की ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2024 मध्ये भरती प्रक्रियेकरता ऑनलाईन परीक्षा घेतल्या जाणार आहे। मित्रांनो सध्या महाराष्ट्र राज्याच्या निवडणुका बाकी आहे, आचारसंहिता वगैरे या सर्व मुद्दे बघून कदाचित ऑगस्ट सप्टेंबर मागे पुढे होऊ शकतो, पण आपण तयारी ऑगस्ट किंवा सप्टेंबर 2024च्या हिशोबानेच करायची आहे। पुढील मुद्दा आहे ऑनलाईन अर्जासंबंधी काही माहिती आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता लिंक बाबत सूचना म्हणजे या ठिकाणी आपण बघून घेऊ लिंक उपलब्ध झाली आहे का। जाहिरात तर प्रसिद्ध झाली आहे पण लिंक विषयी काय, तर या ठिकाणी आपण वाचू शकतो की ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरताच्या लिंक बाबत काही सूचना आहे। ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरता URL लिंक तयार करण्याचे काम सुरू आहे। अर्ज करण्याकरताची URL लिंक तयार झाल्यानंतर त्याबाबतची अधिसूचना तातडीने व स्वतंत्रपणे कंपनीच्या संकेतस्थळावर व वर्तमानपत्रात प्रसारित करण्यात येईल व अर्ज सादर करण्याची सुविधा अर्जदारांना उपलब्ध करून देण्यात येईल। तरी संभाव्य अर्जदारांनी कंपनीच्या संकेतस्थळावर लक्ष ठेवावे। म्हणजे मित्रांनो अद्यापपर्यंत अर्ज करण्याची ऑनलाईन लिंक उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, त्यावरती काम चालू आहे असे जाहिरातीमध्ये दिलेलं आहे। तर मित्रांनो वर्तमानपत्रामध्ये आणि कंपनीच्या ऑफिशियल वेबसाईट वरती लिंक विषयी माहिती दिल्या जाणारच आहे। त्याचबरोबर टीम रोजगार मराठी मार्फत सुद्धा योग्य वेळेमध्ये तुम्हाला याविषयी माहिती दिल्या जाईल। तर मित्रांनो अशा पद्धतीने जाहिरातीचे काही महत्त्वाचे मुद्दे होते, याविषयी आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। बरेचसे मुद्दे आपण सर्वांचे क्लिअर झाले असतील अशी आशा करतो। अशाच पद्धतीने नियमित माहिती करता तुम्ही आमच्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओची दखल घेतल्याबद्दल आपण सर्वांचे धन्यवाद आणि येणाऱ्या सर्व परीक्षांकरता आपण सर्वांना बेस्ट ऑफ लक। आजच्या व्हिडिओमध्ये तुर्तास एवढंच। लवकरच भेटूया मित्रांनो नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत। धन्यवाद।